13 जानेवारी 2025 रोजी बोईसर यशवंतसृष्टी येथील एसबीआय एटीएम मशीन फोडून 27 लाख रुपयाची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडले। एमआयडीसी बोईसर पोलीस स्टेशन उत्कृष्ट कामगिरीने 20 दिवसात प्रकरण सॉल्व्ह केले। एसबीआय बँकेचे यशवंतसृष्टी येथील एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून तब्बल 27,11,000 रुपयाची रोकड पडवणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्याच्या टोळीला अटक करून बोईसर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे। आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन होंडा सिटी कार, गॅस कटर व 2 लाखाचा रोख रक्कम जप्त करण्यात आला आहे। फिर्यादी संदीप चंद्रकांत प्रभू वय 45 हिताची पेमेंट अँड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बोईसर येथील यशवंतसृष्टी येथील एसबीआय एटीएम अज्ञात चोरांनी फोडले। चोरी करताना आरोपीने सुराग मिळू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा रंगाचा स्प्रे मारून कॅमेरा झाकला होता। पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत आरोपी अरबाज मिसाळ वय 27 राहणार नालासोपारा या आरोपीला अटक करून त्याच्याकडून सर्व उघडीस करून घेतले। त्यांनी आपले 4 साथीदारांचे नाव सांगितले। अल्फराज आतिक मिसाळ वय 36 नालासोपारा, आरोपी अमन हुसेन राहणारा नालासोपारा, गुज्जमल जुमल खान राहणारा हरियाणा, साजिद खान राहणारा हरियाणा या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली। ही संपूर्ण कारवाई पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक ररडे, उपविभागीय पोलीस अधीक्षक विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अतिशय शिताफीने ही टोळी जेरबंद केली। अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे। तपासादरम्यान अजून काही आरोपी सहभाग उघड होण्याची शक्यता असून बोईसर पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। हो गया ना।